नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. यामध्ये पहिली पोस्ट आहे इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि याकरता लागणारे जे काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगेलच. परंतु चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच रोजगार कट्टा या चॅनलला तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनिंग AITची पोस्ट आहे. यासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे किंवा डिग्री असली तरी चालेल. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्सची ट्रेड असणं आवश्यक आहे. याच्या 8 जागा आहेत एकूण आणि याच्यामध्ये 90,000 रुपये तुम्हाला मानधन देण्यात येईल. 24,000 ते 90,000 रुपये आणि परमनंट बेसिसवरती ही भरती निघालेली आहे. टेक्निकल C जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असणं आवश्यक आहे आणि यासाठी 21 पोस्ट आहेत आणि 21,000 ते 82,000 इतकं तुम्हाला वेतन याच्यामध्ये देण्यात येईल. ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा सेम तेच आहे. BCom किंवा BBM असणं आवश्यक आहे. त्याचे 3 जागा आहेत आणि ट्रेनिंगसाठी 24,000 रुपये स्टार्ट 6 महिन्यासाठी तुम्हाला स्टायपंड देण्यात येईल आणि नंतर हळूहळू तुमचं पेमेंट वाढेल. हे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार तुम्हाला काही रिझर्वेशन्स आहेत ते प्रोव्हाइड केले जातील आणि यासाठी पात्रता जी आहे ती तुम्ही भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय 28 वर्ष मॅक्सिमम आणि SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे आणि PWD BDसाठी 40% डिसेबिलिटीसह 10 वर्षाची सूट आहे. यामध्ये योग्य किती डॉक्युमेंट्स तुम्ही जर प्रोव्हाइड केले तर तुम्हाला त्याच्यामधून त्याचा लाभ मिळू शकतो आणि याच्यामध्ये मिनिमम पर्सेंटेजचे मार्क्स जे आहेत ते पहिल्या पोस्टसाठी 60% आहे, दुसऱ्या पोस्टसाठी 60% ॲग्रिगेट आहे, SC/ST PWDसाठी 50% आहे आणि यासाठी एक्सपिरियन्स जो आहे तो फ्रेशर असला तरी चालेल. एक्सपिरियन्स असावाच असं काही नाही आहे. याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल ॲप्टिट्यूड असे एकूण 150 मार्काचा पेपर घेण्यात येईल आणि याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स जे असतील ते 35% जनरलसाठी आणि 30% SC/ST PWDसाठी. याच्यामध्ये पे अलाउन्सेस 24,000 स्टार्ट आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे ते 250 रुपये प्लस 18% GST असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बँक ऑफ इंडिया किंवा SBIमध्ये तुम्हाला ऑनलाईन SBIमधून ते चलन काढून तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल आणि नंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी jobapply.in BEL 2025 हैदराबाद EATHGA या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला त्याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला जे काही OBC सर्टिफिकेट असेल, SC/ST कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी असतील महत्त्वाच्या, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी कराव्या. हे रिव्हॉल्युशनची कोणत्याच प्रकारे प्रोव्हिजन आहे. OMR अन्सरशीटचं टेक्निकल एक्झामिनेशन असणार आहे आणि याच्यामध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल त्याची मेरिट लिस्ट लागेल फायनल आणि त्यानुसार त्याचं सिलेक्शन करण्यात येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर रोजगार कट्टा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यासाठीची लास्ट डेट ॲप्लिकेशनची आहे 9 एप्रिल 2025. धन्यवाद.